नमस्कार, मी अमित मुंडे. पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. मंडळी, 2 ते 3 दिवसापूर्वी एक मोठा अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये 6 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आपल्याला पाहायला मिळालेली आहे. आणि एकंदरीत हे जे 6 तरुण आहेत त्यांचं शेवटचं लोकेशन तामिनी घाट आहे आणि त्या तामिनी घाटामध्ये आपल्याला 500 फूट दरीमध्ये कोसळलेली थार कार आपल्याला पाहायला मिळालेली आहे. आणि एकंदरीतच या तरुणांना ज्या दिवशी ते घरातून निघाले त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून यांचा फोन मात्र बंद लागत होता आणि त्यानंतर मित्रांनी आणि घरच्यांनी मात्र फोन फिरवाफिरवी केली आणि त्यानंतर मात्र देखील फोन बंदच लागला आणि त्यानंतर मात्र घरच्यांना आणि मित्रपरिवारांना मात्र काळजी लागली आणि त्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेऊन ते पोलीस स्टेशनकडे गेले आणि त्यानंतर तिथून त्यांचं सर्च ऑपरेशन सुरू झालं. आणि एकंदरीत त्याच अनुषंगाने त्यानंतर बुधवारी त्यांना कळालं की या 6 जणांचा मृत्यू झाला आहे. आणि त्यानंतर आज आपण त्यांच्या आजीला जाऊन आपण भेटलो आणि एकंदरीत काय परिस्थिती आहे आणि एकंदरीतच तो कशा प्रकारे ते सांगून निघाले होते त्या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत जे मृत जो आहे त्याची आजी आपल्यासोबत आहे. एकंदरीत त्यांनी काय बोललेलं आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. काय सांगून गेला होता? म्हणजे फिरायलाच गेले होते? फिरायला म्हणून गेले होते ते. आता फिरायला गेल्यानंतर निम्मे रस्त्यात काय झालं काय माहिती नाही बघा. हां, म्हणजे कधी निघाले होते? रात्री काय तर 2:30 वाजले ते सोमवारच्या. सोमवारच्या 2:30 वाजता गेले तिथून. मग 6 वाजता घटना घडल्या म्हणतात ना. मग 6 वाजता झालाय. मग आम्ही मंगळवारपासून आम्ही फोन लावतो पण ते काय फोन लागतंय पण उचलत नव्हते. किती दिवसासाठी फिरायला चाललो असं काय सांगितलं? असे 2 दिवसासाठी म्हणले होते. हां, मग ते फोन तिकडून बी येईना आणि इकडून बी येईना म्हणून आम्हाला काळजी लागली काय झालं म्हणून. तेव्हा इकडं कंप्लेंट दिले. कंप्लेंट देऊन मग हे केलं त्यांनी, स्वतः केले त्यांनी. हां, काय करत होते काम? कोणी नातू आणि हे सगळे काम काय करत होते? कितवीला शाळेत होते आणि काय कसं? 8वीला शाळा सोडलाय त्यांना. 8वी पर्यंत शिक्षण घेतलं. आणि मग पुढे काय करत होता? काय करत होता? ते काय मम्माच का काय म्हणतात ते. हां, ते गाडीवर तिथं होता तेव्हा ते पोरांच्या संग तिथंच करायचं काम. हां, सगळे जे होते ते मित्रच होते. बाकीच्या लोकांना तुम्ही ओळखता सगळ्यांना? बाकीचे लोक मी इथल्या पोरांना ओळखते मी. ते बाकीच्या पोरांना मी नाही ओळखत. बरं. ती एक मुलगा का 2 मुलगा, एकच मुलाला मी ओळखत नाही. पण ते पोरग यायचं ना ते त्याला ओळखते. आता तो बी गेला, आता काय ओळखून काय करणार सांग. हां, इथला एक पोरग नाही, इथला एक पोरग हे तर आमचंच आहे. ते मागचं एक. आणि ते बाकीचे ते उत्तमनगरचं आहे ते आम्हाला माहिती आहे. हे कुटुंबासाठी किती मोठा धक्का आहे. आता काय सांगायचं, माझं एकुलती एक माझी मुलगा, त्याला पण एकच मुलगा होता. काय करणार सांगा. हां, आमची परिस्थिती अशी, चौकीदार काम करतो तो. काय करायचं तुम्ही ठरवा आता. हां हां, आता मी पुढं काय बोलणार सांगा आता. एकच मुलगा आहे का त्यांना? हां, एक मुलगा आणि एक मुलगी. ती मुलगी बारीक आहे, तो मोठा होता. हां, काय करायचं बघा तुम्हीच आता. त्या मदत काय करताय काय नाही आता तुमच्यावर आहे ते सगळं. आता स्वतःच्या पायावर त्याला उभा राहायचं होतं असं. हां, असं होतं त्याचा. पण आता देवाने त्याला घडवून आणलं, काय करणार सांगा आता. हां, आता होईल म्हणून आपल्याला बी माहिती नव्हतं, त्याला बी माहिती नव्हतं. काय करणार. हां, काय सांगायचं. काय त्याला करायचं होतं भविष्यात? काय करत असेल ना काय? आता त्याला त्याचे स्वप्न काय होतं मला माहिती नाही तर बघा. हां, त्याचे स्वप्न काय करायचं होतं काय नाही मला माहिती नाही. ते त्याचे काय तर स्वप्न असेल पुढं करायचं काय. हां, व्यवसाय करायचा काय तर त्याची उद्देश असेल. हां, काही प्रवासाला गेल्यावर फोन बिन आला होता का? शेवटचं काय बोलणं झालं तुमचं? शेवटचे काय नाही. ते 2:30 वाजता आला, कपडे घातला, मग परत गेला आणि परत आला, चष्मा घातला, मी जातो म्हणून गेला तो पोरांच्यात. बरं. मग 2:30 वाजताच गेल्यावर. तुम्ही सांगितलं नाही त्यांना की रात्र झाली असं? हां, रात्री झाले बाबा, जाऊ नको म्हटलं तर नको पोरं जातात म्हणलं, जातो म्हणून गेला. हां, गाडी चालवता येत होती? नाही
एका गाडी नाही चालत त्याला. बसून गेला. हा घरची काय परिस्थिती आहे आपल्या? परिस्थिती बघा कवा करेल तेव्हा खायचं आम्ही. परिस्थिती काय नाही. काय करतात त्याचे वडील? चौकीदार करता आपलं हे सिक्युरिटीचे. हा हा आई? आहे त्याची ते कुठं लागलं तर जाते नाही तर नाही. हां आणि एक मुलगी आहे ती शाळेत जाते बारीक आहे दुसऱ्याला. हां हां सरकारकडे काय मागणी आहे? काय मागायचे मग गरीब आहे आम्ही बी सगळं. नाही नाही आता तुम्हाला कसं कळतंय तसं करा म्हणजे आम्हाला तर मदत तर तुम्ही द्यावंच लागेल. काय करणार सांगा आता. एकुलतं एक ते नातू होतं म्हटल्यावर आमचं बी काय तर असं ना स्वप्न करील पुढं शिकून म्हणून. हां त्याची मध्यंतरच हे करून ठेवलं म्हटल्यावर आता काय करणार सांगा आम्ही पुढं. असं आमच्या अवतार म्हातारी झालं आम्हाला काम होत नाही आता. हां आता ते काय आई लागलं तर जाते नाही तर नाही. ती घरात असते. आणि एक आजी आहे आमची सासू बसून असते ती बी मी पण बसून. ती एकट्याच्या वर कसं बघताय सांगा. हां हां नाव सांगा. माझी सुशीला शिवाजी कोळी. तुम्ही आजी? आजी. नाव सांगा तुमचं. कमल कमल शरणप्पा कोळी. नातू आहे ओंकार. काय काय नाव होतं? किती वय ओंकार कोळी 18 वर्षाची आत्ताशी लागले 18. बरं काय हे घडामोड झाली? घडामोडी काय नाही. कामावून आलंय त्याने टेम्पोररी काम करत होता. कामावून आलंय. आईला म्हणला मी जाणार कोकणाला. नको बाबा म्हणलं तर बी ते ऐकलं नाही. मग वडील येस्तवर त्याने पिशवी घेऊन बाहेर झाला आणि मग मोबाईल हे बंद करून ठेवलं. बाप बोलविल परत म्हणून. म्हणजे घरच्यांचं म्हणणं होतं नको जाऊ? नाही जायची म्हणणं नव्हतं. पाठवून द्यायची आमची. मोबाईल बंद केला होता? मोबाईल बंद करून ठेवलं. इथंच त्यांनी पुढे गेल्यावर त्याने चालू केलंय म्हणून सांगते. नंतर फोन वगैरे झाला? नाही आमची झाली नाही. खरं हे सोडलं होता म्हण काय मोबाईलवर पाट म्हणजे इथून जातानाच ते आमची लेकीची पोरांना सोडलेली एवढंच आहे. तेवढंच बघितले ते त्याने बी पुढं नाही सोडलं. बंद. हां 2 दिवसात येतो म्हणून. शेवटचं काय बोलणं झालं? काय नाही बघा. मी तिकून आली खुरपून कामावून इथून पिशवी घेऊन चालला होता. मी म्हणलं पापू कुठं चालला रे बाळा? म्हणला मी जिमला चाललो आजी. नाही रे बाबा एवढा उशीर जिमला कसं जातो तू? म्हणला नाही मी जिमला चाललो. मला वाटलं ते कामाला सकाळी जात आहे म्हणून गेला असेल जिमला म्हणून मी बी गप्प बसली. म्हणून हे असं झालंय. मागून माझी सून सांगते कोकणात गेले 2 दिवस. मला दिसा नाही एक दिवशी पोरग नाही. 18 वर्षाची लेकरू. शाळेत जात होता का? जात होता शाळेत. आता लॉकडाऊन झाल्यावर सोडून दिलं. ते डोकं हे झालं म्हणून. डोक्यात बसत नाही माझी म्हणून त्याने बिगारी कामाने हे असं इंडियात जात होता. घरची परिस्थिती काय आहे? हे आज घरची परिस्थिती काय आम्ही नोकरी नाही चाकरी नाही काय शेतात काम करून खाणार आहे. कुटुंबासाठी किती मोठा धक्का आहे आता? आता काय करावं सांगा. आता धक्का मस आहे. त्याने कमवून देणार करणार म्हणून बाप बी उडी मारत होता आम्ही बी मारत होता. आता गेलं काय करायचं सांगा. नाही दुसरं आहे ते शाळा जात आहे. एक आहे एक पोरगी आहे. सरकारला काय मागणी आहे तुमची? आता त्यांची काय म्हणत येत आहे ते देते ते मग बघून मग काय मागणी आम्ही मागायची सांगा. त्यांची मनात काय असेल सरकारला ते देईन. आम्ही तोंडाने काय नाही. कोपरे कोंडवे धावडे या परिसरातील 6 मित्र वेगवेगळ्या परिवारातील हे सर्व तरुण खरं तर 16 वयापासून ते 21 वयापर्यंत असे वयाचे 6 तरुण कोकण परिसरामध्ये दिव्याघर या ठिकाणी खरं तर ते रात्रीचा प्रवास करत होते. आणि सोमवारी अपघात झाला असं या ठिकाणी कळाल्याच्या नंतर संपूर्ण या परिसरामध्ये फार मोठी दुःखाची शोककळा या ठिकाणी पाहावयास आपल्याला मिळत आहे.
प्रत्येक कुटुंबाचा या ठिकाणी विचार केला तर गोरगरीब सामान्य घरातील ही तरुण मुलं होती. एका कुटुंबामध्ये आई वडिलांना एकच मुलगा होता, तर दुसऱ्या कुटुंबामध्ये विचार केला तर एकत्या मुलं आमची कमवती होती आणि छोटे मोठे व्यवसाय त्या ठिकाणी ते करत होते. मग कोणी रिक्षा चालक होते, तर कोणी रस्त्याच्या कडेला हातगाडी चालवून आपल्या घराची उपजीविका भागवण्याचा प्रयत्न करत होते. आणि सर्व तरुण खरं तर ज्यावेळेस ते प्रवास करत होते आणि त्यावेळेस अपघात झाला. खरं तर असा प्रसंग कोणावरच कधी घडू नये आणि असा प्रसंग कोणावर येऊ नये, परंतु या प्रसंगाला खरं तर मी या ठिकाणी या परिसरामध्ये आल्याच्या नंतर अत्यंत दुःख असं या ठिकाणी सर्व परिसरातील नागरिक या ठिकाणी व्यक्त करत होते, हळहळ करत होते की झालेली ही दुर्दैवी घटना आहे. अपघात झाला आणि या अपघातामध्ये हे तरुण सर्व या ठिकाणी खरं तर मृत्युमुखी पडले. आणि ज्यावेळेस या भागातील सर्वांना कळल्याच्या नंतर ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणी सुद्धा मदत कार्य ज्या पद्धतीने मिळावयास पाहिजे होतं ते जरा थोडं त्या ठिकाणी वेळ लागला, कारण अपघात झालेला हे कोणालाच माहीत झालेला नव्हता. रात्री अपघात झाला, परंतु घरच्यांनी फोन केला, शोधाशोध केली आणि नंतर कुठेतरी कळालं की इथं अपघात झाला म्हणून. आणि मग अशा वेळेस सर्व या भागातील तरुण, मग आमचा उमेश सरपटले असेल, त्यांचा मित्रपरिवार असेल, हा त्या ठिकाणी धावून गेला. असणारी सर्व त्या ठिकाणची यंत्रणा असेल, मग त्यांना या ठिकाणी आणण्यासाठी ॲम्ब्युलन्स असेल, सर्व सोयी या ठिकाणी करून रात्री या ठिकाणी सर्व हे मृतदेह ज्याला आपण म्हणतो की डेड बॉडी सर्व या ठिकाणी आणण्यात आली. रात्री बरोबर पहाटे 4 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार त्या ठिकाणी करण्यात आला. परंतु ही पाहता अत्यंत दुर्दैवी अशी घटना या ठिकाणी घडलेली आहे. सर्वांनाच दुःख या ठिकाणी होत आहे आणि हे दुःख खरं तर मी प्रत्येक कुटुंबाकडे गेल्याच्या नंतर त्यांच्या भावना अनावर पाहिलेल्या आहे. मी नक्कीच शासनाला सुद्धा या ठिकाणी पत्रव्यवहार करेन त्याबद्दल काय कारण ही जी मुलं गेलेली आहे ती तरुण मुलं आहे, कमवती मुलं आहेत. सरकारच्या वतीने काय यांना देता येईल का काय काही मुख्यमंत्री सहायता निधीमधून त्याचा प्रयत्न मी या ठिकाणी नक्कीच करेल. आणि आम्ही सर्व या ठिकाणी या कुटुंबाच्या दुःखामध्ये आम्ही सर्वजण या ठिकाणी मग असणारे सर्व सहभागी आहोत, त्यांच्या पाठीशी आहोत. आणि पोलिसांशी तुम्ही बोललात का, काय अपडेट दिली तुम्हाला? नाही, पोलिसांची यंत्रणा हे पहा, हा जो अपघात झाला ही रात्रीची वेळ होती आणि रात्रीच्या वेळेस काय 24 आणि प्रत्येक रस्त्यावर पोलीस त्या ठिकाणी नसतात. त्यामुळे पोलिसांना अपडेट मागण्यानंतर, परंतु त्यांना ज्यावेळेस समजलं त्यावेळेस ते जातील ना. त्यामुळे ते सर्व ड्रोनद्वारे या ठिकाणी त्याची पाहणी केली आणि नंतर कुठेतरी ते समजलं आणि मग ते ठिकाणी ते सर्व समजल्याच्या नंतर कार्यतत्परतेने सर्व तपास यंत्रणा, मग ते सर्व असणारे सर्व त्या रेस्क्यू असणारे सर्व कार्यकर्ते एकत्रित येऊन त्यांनी खरं तर हे चांगलं सहकार्य त्या ठिकाणी झालं. मग त्या ठिकाणचं प्रशासन असेल, सर्वांनी त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे मदत केली समजल्यानंतर. परंतु थोडा वेळ झाला होता, ते काही कुणाला कळू शकलं नाही. कुटुंबियांना भेटले काय त्यांच्या भावनात आता? आणि मी अगोदरच आपल्याशी बोललेलो होतो. माझ्या बोलण्यामध्ये आलेलं होतं की कुटुंबाला, सर्वच कुटुंबाला मी वैयक्तिक प्रत्येकाच्या घरामध्ये जाऊन या ठिकाणी भेटलेलो आहे. त्यामुळे त्यांच्या भावना ह्या दुःखदच आहेत आणि त्यांच्या भावना व्यक्त करत असताना खरं तर त्यांच्या बोलण्याची सुद्धा त्या ठिकाणी क्षमता नव्हती अशा प्रकारे. कारण तरुण मुलगा गेला, एकुलता एक मुलगा गेलेला असतो, कमवता मुलगा गेलेला असतो. त्यामुळे त्यांच्या भावना ह्या अत्यंत दुःख अशा तीव्र भावना होत्या. त्यांनी अशी काही कुठं आपल्याकडं किंवा काही मदती जात असे, परंतु बोलताना बाहेर पडल्याच्या नंतर जी नागरिकांची जी कुजबूज असते किंवा बाहेर आल्याच्या नंतर जे नागरिक बोलतात की ही गरीब मुलं आहे, काहीतरी बाबा मदत झाली पाहिजे, अशी भावना नागरिकांची होत आहे सर्वांची. कुटुंबाला असं वाटत आहे, परंतु त्या दुःखाच्या याच्यामध्ये असल्यामुळे त्यांच्या भावना ह्या दुःख आहेत. अनेक आपल्या भागातली मुलं सगळीकडचे जातात, पण आपल्या भागातली मुलं अनेक ठिकाणी अशा पद्धतीने प्रवास करतात, ट्रॅव्हलिंगसाठी जात असतात.
त्या पोरांना त्या तरुणांना तुम्ही काय सांगा? नाही ना, तरुणांनी प्रवास करत असताना शक्यतो पहाटे 6 वाजल्यापासून तर संध्याकाळी 10 वाजेपर्यंत दुपारी आराम जेवण करावं. कारण मी आज जी तरुणांची जी प्रवास करण्याची पद्धत पाहतो की दिवसभर घरी थांबायचं आणि रात्रीच्या वेळेस जेवण करायचं आणि मग सर्व मित्रांना बरोबर घेऊन रात्रीचा प्रवास करायचा, हे नवीन फॅड या ठिकाणी या तरुणांमध्ये आलेला आहे. असाच अपघात माझ्या गावामध्ये सुद्धा झालेला होता. शंकर महाराज, परमपूज्य शंकर महाराज यांचा प्रगट दिनाच्या निमित्त चौधरी कुटुंबातील तरुण मुलं रात्रीच प्रवासाला निघाले. गोव्याला का कुठं कोकणामध्ये जायचं होतं आणि जात असतानाच पाठेचाच तो अपघात झाला आणि त्याच्यामध्ये त्या ठिकाणी त्या तरुण अशा मुलांचा मृत्यू झाला. मग अशी जी मुलांमध्ये जे फॅड आता निघालेला आहे की नाही, काही असो आपण रात्रीचं जायचं, तर हा रात्रीचा प्रवास मी या ठिकाणी सर्व तरुणांना विनंती करेल की आपण आपल्या आईवडिलांचं तरी ऐकावं. त्यांनी आईवडील आपल्याशी काय बोलत आहे, आईवडील आपल्याला काय सांगत आहे, आपल्या घरचे कुटुंबातील प्रत्येक सदस्य आपल्याला काय सांगत आहे, या सदस्यांचा सुद्धा विचार या तरुणांनी घेतला पाहिजे. नंतरच प्रवासात गेलं पाहिजे. आईवडिलांचा विरोध असताना सुद्धा तरुण आता त्यांच्याकडे त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे अशा थोड्याफार तरुणांना मी या ठिकाणी आपल्या चॅनलद्वारे सांगू इच्छितो की आपण रात्रीचा प्रवास टाळावा, ही मला या ठिकाणी प्रत्येक तरुणांकडून अपेक्षा बाळगेल. बरं, मदत मिळवून देण्यासाठी तुम्ही मी आता मुख्यमंत्र्यांशी वगैरे काय बोलणं मुख्यमंत्र्यांशी माझं असं काही बोलणं वगैरे झालेलं नाही. प्रत्यक्ष जाऊन त्या ठिकाणी पत्रव्यवहार आपण करू, जेणेकरून सर्व माहिती त्या ठिकाणी घेतली गेली जाईल आणि मग त्या संदर्भात तसा पत्रव्यवहार करून साहेबांचे मुख्यमंत्र्यांशी बोलून जे काय मुख्यमंत्री सहायता निधीतून जे काय आपल्याला देता येईल त्याचा आम्ही प्रयत्न या ठिकाणी करेल.